नमस्कार मंडळी, आज मी बनवलं चिंच, खजूर आणि गुळाची चटणी। सगळ्यात पहिल्यांदा 200 ग्रॅम खजूर आणि 100 ग्रॅम चिंच स्वच्छ धुवून 2-3 तास पाण्यात भिजत ठेवलंय। नंतर मिक्सरला बारीक करून पुरणाच्या चाळणीत गाळून घेतलंय। आता हे सगळं मिश्रण एका कढईत घेतलंय आणि मंद आचेवर ढवळत ठेवलंय। आता या चटणीत देशी काळ्या गुळाचे 4-5 क्यूब घातलंय, सैंधव मीठ, काळा मीठ, जिरा पावडर आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मालवणी अरोमाची तिखा लाल मिरची पावडर घालून घेतलंय। तुमका मालवणी अरोमाचे मसाले आणि मालवणी पदार्थ जर हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा। आता सगळ्यात शेवटी मी याच्यात थोडीशी सुंठ पावडर घालून घेतली। चिंच खजूरची चटणी बनवताना गॅस नेहमी मंद आचेवरच ठेवायचो। आता आपली चटणी तयार असा। आता ही चटणी मी थंड करून एका काचेच्या बरणीत भरून ठेवलंय। अशी चिंच खजूर चटणी शेवपुरी, दहीपुरी, रगडा ह्याच्याबरोबर लय भारी लागतात। नक्की ट्राय करा। नेहमीप्रमाणे ह्यो व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच आवडला असतो, त्यामुळे आमच्या ह्या व्हिडिओ पण लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।